अपघातातील मृत तरुणाच्या शवविच्छेदनास नातेवाईकांचा नकार। बुलढाणा शहरालगतच्या सुंदरखेड भागात मागील 8 ऑगस्ट रोजी रात्री भाजीपाला घेऊन जाणाऱ्या एका वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा ऑगस्ट 10 रोजी पहाटे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला। या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी हलगर्जी करत धडक देणाऱ्या वाहनाचा शोध लावला नव्हता, तसेच चालकास अटक केली नाही, असे म्हणत मृतकाच्या नातेवाईक व मित्रांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला। त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता। दरम्यान घटनेचे गांभीर्य पाहता जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्तही तैनात करण्यात आला। बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उसळलेली गर्दी। बुलढाणा येथील जोहर नगर भागात राहणाऱ्या अबुबकर शाह महमूद शाह उर्फ अली वय 32 वर्ष याच्या दुचाकीला 8 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास सुंदरखेड येथे भाजीपाला घेऊन जाणाऱ्या एका मालवाहू वाहनाने जबर धडक दिली होती। त्यात तो गंभीर जखमी झाला होता। त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। मात्र ऑगस्ट 10 रोजी या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे हे पोलीस पथकासह जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचले। नागरिकांनी त्यांनाही जाब विचारला। परिस्थितीचे गांभीर्य पाहता त्यांनी तत्काळ पोलीस कर्मचाऱ्यांसोबत नातेवाईकांना सोबत घेत घटनास्थळी पाठवत परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले। पहाटे 1 वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला। दरम्यान सकाळी शवविच्छेदन करण्यात येणार होते, परंतु शेकडोच्या संख्येत लोक शवगृहाजवळ आले व त्यांनी शवविच्छेदनास नकार दिला। पोलिसांनी शोध घेऊन आरोपीला अटक का केली नाही? हा अपघात आहे की घातपात? असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले होते। त्यात धडक देणारे वाहन हे अकोला येथील असल्याची माहिती मिळाल्याने एक पथक तिकडे रवाना झाले आहे। त्यानंतर नागरिकांचा रोष कमी झाला। त्यानंतर मृतकाच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात येऊन त्याचे पार्थिव दफन करण्यात। काय बोलतो, ही जी मंडळी आहे ही ऐकण्याच्या परिस्थितीत नाहीये, पण मी त्यांना काय बोललो पहिले माझं ऐका। आता तुम्हाला गाडीचा नंबर भेटला 3184 आणि 5184, हा जो फरक असेल त्या दोन्ही गाड्या जर भेटल्या तुम्हाला दोन्ही गाड्या जमा करा। तुम्ही सहनिशा करा की खरा आरोपी कोण, त्यांनी जाणून बुजून उडवलं किंवा अचानक म्हणजे अनावधानाने तो ॲक्सिडेंट झाला, हा तुमचा तपासाचा भाग आहे, बरोबर आहे। आणि जर ती गाडी उद्यापर्यंत सकाळपर्यंत जमा नाही झाली तर हा एवढा जो माप आहे हा पोलीस स्टेशनमध्ये येऊन तिथं जर काही अनुचित प्रकार घडला त्याला जबाबदार आम्ही राहणार नाही, तुम्ही राहाल। पुलिस डिपार्टमेंट त्याला जवाबदार राहील। नहीं पण तुम्हाला 5 लोग चलो, आप 5 लोग चलो, एसपी साहब पीआई साहब से बात करेंगे। पीआई साहेबांचं माझं पहिले चांगलं विनाकारण ते कसं